ते माझे मामा सासरे कवळे जे आहेत ते. आणि त्यांचं नाव अण्णा पोळे असं आहे. आणि त्यांच्याकडं दिलं गेलं होतं असं मला मीडिया थ्रूच कळालं. आणि म्हणजे जो निलेश चव्हाण आहे त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल असून त्याच्याकडे रिव्हॉल्वर कशी आहे हे मुळात कारण आहे. तो धमक्या देत होता म्हणजे तो विचित्रच म्हणजे गुन्हेगारच असं समजायचं आपण की तो तेवढा बोलू शकतो करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी. तू जेव्हा तेव्हा तक्रार दिली होती तेव्हा पोलिसांनी काय म्हटलं होतं? कारण एवढे दिवस झाले जर गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी जर ऍक्शन घेतली नसेल तर पोलिसांनी तुम्हाला काही पण तक्रार दिली होती. हो आहे, माझ्याकडे त्याचे सगळे स्क्रीनशॉट वगैरे किंवा ईमेल केलेले जे आहे माझ्या भावानी महिला आयोगाला त्याचे सगळे आहेत. मी ते फॉरवर्ड करूया. तेव्हा महिला आयोगाने काही ऍक्शन घेतली होती? त्यांनी काही म्हटलं? माझी कंप्लेंट घेत नव्हते महिला आयोग नाही पोलीस घेत नव्हते. तर त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून. तेव्हा त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून. त्याच्यानंतर काही झालेलं नाही, ऍक्शन काही घेतलेली नाही.